पुरावा न देता केवळ आरोप करून आपली मीडिया ट्रायल चालवल्याची टीका करत महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या सर्व मंत्रिपदांचा राजीनामा दिलाय। राजीनामा देण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खडसे यांनी आरोप करणाऱ्यांचा समाचार घेतला। गेल्या 40 वर्षांपासून आपण पक्षाचं काम करत असल्याचा दाखला देत राज्य सरकारने सर्व आरोपांची चौकशी करावी आणि त्यातून तथ्य बाहेर येईल असं खडसे म्हणाले। खडसे यांच्यासोबत पत्रकार परिषदेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे मंत्री प्रकाश मेहता हे देखील उपस्थित होते। दानवे यांनी पक्ष खडसेंच्या पाठीशी असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। दरम्यान धनंजय मुंडे यांची पत्रकार परिषद सुरू झाली आहे। आपण थेट जाणार आहोत धनंजय मुंडे यांच्या पत्रकार परिषदेत। नेमका धनंजय मुंडे कुठल्या बाबतीत बोलणार ह्याकडे आता लक्ष लागलंय। दरम्यान आपण खडसे यांची प्रतिक्रिया बघूयात। पार्टीने नेहमीच नैतिक मूल्यांचं या ठिकाणी पालन केलेलं आहे। ज्या वेळेस गडकरी साहेब असतील, अडवाणी साहेब असतील का अन्य कोणी असतील, त्यांच्यावर अशा स्वरूपाचे आक्षेप आणि आरोप झाले, त्या संदर्भामध्ये त्यांनी पदावर दूर राहणं पसंत केलं। आणि जोपर्यंत अशा स्वरूपाच्या आरोपामधलं निर्दोषत्व सिद्ध होत नाही तोपर्यंत पदावर येणं हे अनुचित आहे, ही भारतीय जनता पार्टीची धारणा आहे। आणि त्यामुळे हे आरोप दिशाभूल करणारे असले, बेछूट आरोप असले, एखाद्याला व्यक्तिगत बदनाम करणारे आरोप जरी असले तरी या संदर्भामध्ये मी आज मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे की मला माझ्या पदाचा राजीनामा द्यायची इच्छा आहे। त्या संदर्भामध्ये इथून गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी माझा राजीनामा देणार आहे आणि जोपर्यंत या संदर्भामधली चौकशी होऊन तथ्य समोर येत नाही तोपर्यंत या पदावर मी राहणार नाही असंच मी सांगितलेलं आहे। पण माझी ही खोल मी सांगितलं आहे की सखोल चौकशीपर्यंत जाईन। 40 वर्षामध्ये आत्ता जो मीडिया ट्रायलचा हा प्रयोग आहे हा मी कधी अनुभवला नाही। मी सातत्यानं पहिल्या दिवसपासून आजपर्यंत आरोप करणारा नाही, सातत्यानं पहिल्या दिवसपासून सांगत आलेलो आहे की जो काही आरोप करता आहात त्याचे ठोस पुरावे, कागदपत्र सही शिक्क्यानिशी द्यावे। तर या क्षणापर्यंत एकही कागदपत्र विरोधक देऊ शकले नाही। अगदी काँग्रेसच्या सचिन सावंत यांना एका चॅनलवर तर मी आव्हान केलं होतं एका जमिनीच्या किमतीच्या संदर्भामध्ये की तुम्ही ही किंमत आहे सरकारच्या माध्यमातून मला दाखवून द्या की ही तुम्ही जे 400 कोटी आणि 500 कोटीच्या किमतीच्या वाढवून सांगता आहेत, या जमिनीची किंमत ही 8 कोटी आहे आजच्या बाजारभावाप्रमाणे। ते जर सिद्ध करून दाखवलं तर एका क्षणामध्ये मी राजकारणामधून त्याग करेल। मंत्रिपदाचा राजीनामा देईल असं नव्हतं म्हटलं, राजकारणातनं त्याग करेल, राजकारण सोडून देईल, पण पुरावा द्या, नाही तर तोंड काळं करा। अजूनपर्यंत मी वाट पाहतो आहे। मी त्या आदरणीय दमानी मॅडमला हे सांगितलं होतं की जे काही प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये तुम्ही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दिशाभूल करणारे कागदपत्र दिलेले आहेत, हे सारे कागदपत्र निवडणुकीच्या ॲफिडेव्हिटमध्ये मी दिलेलेच आहे। त्या ॲफिडेव्हिटच्या बाहेर जर काही असेल तर माझी आमदारकी रद्द होऊ शकते त्यामधून। परंतु मीडियामध्ये जाऊन चीप पॉप्युलरिटीसाठी काहीतरी आरोप करायचे, जावयानं सोनाटा गाडी घेतली त्याचं म्हणे की सेकंड हँड गाडी आणि म्हणे की कोणती लिमोजिन गाडी घेतली, त्याचाही मी म्हटलं होतं की पुरावा द्या। ही गाडी 2008ची आहे। ज्यावेळेस ही गाडी घेतली 2012ला सेकंड हँड, त्यावेळेस ते माझे जावई नव्हते, 2013ला झालं लग्न मुलीचं। परंतु या संदर्भात बेछूट आरोप करायचे, या क्षणापर्यंत पुरावा दिला नाही देशी आहे का विदेशी आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।